प्रत्यक्षात किती शेतकऱ्यांना कर्जमाफी? 2019च्या योजनेचा लाभ घेतलेल्यांना 50,000. शासनाने शेतकऱ्यांसाठी 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी आणि 50,000 रुपयांपर्यंतचा प्रोत्साहन अनुदान योजना जाहीर केली आहे. याची अंमलबजावणी सुरू झालेली असून शासन आदेशही निघाला आहे. यात मागील योजनेप्रमाणेच याही वेळी पात्रतेसाठी अनेक निकष लावण्यात आलेले आहेत आणि यामुळे प्रत्यक्षात किती शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ मिळणार याबाबत साशंकता आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019चा लाभ घेतला आहे अशा शेतकऱ्यांना 2 लाखांची नव्हे तर केवळ 50,000 रुपयांचीच कर्जमुक्ती मिळणार आहे. यात व्याज मुद्दलचा समावेश आहे. राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 जाहीर केली आहे. राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत या योजनेला मान्यता देण्यात आली आहे, पण विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे याची घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र निवडणूक आयोगाच्या मान्यतेमुळे या योजनेची अंमलबजावणी सुरू करण्यात आलेली आहे. याबाबत शासन आदेश निघालेला आहे. त्यानुसार 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीत उचल केलेल्या अल्पमुदत कर्जाची 30 सप्टेंबर 2025 अखेर थकीत असलेली आणि 31 मार्च 2026 अखेर परतफेड न झालेली एक किंवा अनेक बँक खात्यातील एकत्रित थकबाकीची व्याजासह मुद्दल 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्ती दिली जाणार आहे. आणि यात संबंधित कालावधीत पुनर्गठित आणि फेर पुनर्गठित झालेल्या मध्यम मुदत कर्जाचा समावेश आहे. शासनाने कर्जमुक्तीसह एक वेळ समझोता योजना लागू केली आहे. यात 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2026 अखेर उचल केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची एक किंवा अनेक बँकांकडील सर्व कर्ज खात्यांची मुद्दल आणि व्याजासह 30 सप्टेंबर 2025 रोजी थकीत असलेली आणि 31 मार्च 2026 पर्यंत परतफेड न झालेली 2 लाखांपेक्षा जास्त असलेली रक्कम बँकेस परतफेड करणे आवश्यक असेल. ही रक्कम परतफेड केल्यावरच OTS अंतर्गत 2 लाख रुपयांचा लाभ मिळणार आहे. 2 लाखावरील रक्कम भरण्यास संबंधित शेतकऱ्यांना 31 मार्च 2027 पर्यंत मुदत असणार आहे. शासनाने प्रोत्साहन योजनेअंतर्गत नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंत लाभ देण्याचे जाहीर केले आहे. आणि यासाठी 2022-23, 2023-24, 2024-25 यापैकी कोणत्याही 2 आर्थिक वर्षातील पीक कर्ज मुदतीत फेडलेले असावे. तसेच या शेतकऱ्यांनी 2025-26 आणि 2026-27 या आर्थिक वर्षातील पीक कर्ज घेतले असल्यास त्यांची परतफेड करणे अनिवार्य आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.